गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. रात्री वाईस थोडंसं वारंही सुटलेलं, त्याच्यामुळं हा पाला बघा कसा पडलाय. आता काँग्रेसाचा खराटा आणून थोडं झाडून घेते. करतं झाडून काढले. सकाळी सकाळी मोटर चालू केली होती आणि वातावरण बघा कसं झालेलं आहे, असं गार. पण ह्यावेळेस ह्याला लिंबाला एवढा मोहर आला, एवढा मोहर आला, इतका पडतोय ना बेमापच. ऊन पडायला लागले तर सांडगे उन्हात वाळू घालावे लागते. ह्या झाडाला तर लयच भारी भाला आलाय, कसलं भारी फुटले मोहगनीचं झाड. ते पायाला पाणी मारलं. घरात काय चाललंय चला बघूया, कसं चाललंय देवा, काय चाललंय नेमकं. चाललंय मटकीचं कालवण मस्त पैकी. कसली मटकी मोकळी करायची, पातळ करायची. शिजवून घेतली का थोडी काढली, थोडी थोडी गरम पाण्यातनं काढली. हां वाद जातो व्हायचं. थोडं कोथिंबीर हे टाकून इकडं परतायचं काम चालू आहे तेलात मस्तपैकी. का मटकी केली. मसाला ते सगळं परतायचं, कोथिंबीर लसूण मसाला जिरी मोहरी आणि असं मस्त फोडणी द्यायची. नंतर मटकी टाकायची. मटकीचा वास भारी येतोय. पाणी आहे काय तर. आणि कशी बघा पांढरी शिबूर आहे नुसते, आता तरी लाल दिसते पण लई पांढरी शिबूर दिसत होती. बरेच जण म्हणले मटकीचा फोटो दाखवा. मटकीचं ती ताटात वाचलेली म्हणजे आपली ह्याची मटकी कुरडी कसली नाजूक आहे ती. ताटात वय. हा बर दाखव की त्यांना असं टिपत. गावरान मटकी कुणाला पाहिजे ना, बारकी नाजूक मटकी असते ती. स्वयंपाकाची तयारी चालली, भाकरी करायच्यात आज. बटाट्याच्या गुणीचं इथं अजून काम राहिलेलं आहे, ठेवली इथं वतून ठेवावं का त्याच्यात ठेवावं. शाबू राहिलाय अजून, म्हणजे अजून चकल्यान ते करायच्या त्या. हा बापू कुठे गेलं, बापू गेलं वाटतं कुठं काय. बापू गेलं रानात. चला आता मला पण धार काढायची, बैला नेहून बांधावं लागेल आता थोड्या वेळ वाईट. लय परत ऊन लागतं ना, मग उन्हाचं नाही करत ते, त्याच्यामुळं सकाळ सकाळ उरकायचं. आपण सांगितले तुम्हाला बटाटा करायचंय म्हणून. सांगितलं पण आता ही मटकी बी जाऊ द्यायची काय. आणि काय मटकीच्या डाळीचं कालवण. पण अगं ती वाटोळं होतं, मटकी खाली काय डाळीचं केलं काय सारखंच आहे ना. एवढं नाचतोस कशाला. डाळीत फरक आहे ना, मटकी ही आखी मटकी आली, ती डाळ आली. होय की मोठ्या कडेला उकाळाचं आणायचं तिकडं. कुठलं जुन्या गणपतलं आणि कुठं राहतं आता. तिथंच राहायचं. कुठं राहायचं मोठी जागा आहे. उकाळ पाहिजे आमच्या आत्याला, तर उकळात कुठायचं काय करते बाय. काय करायचंय. चला धार काढायची, दूध असं बांधून ठेवलेलं वतायचं किटलीत. मिक्सरची चकली मोडली त्या दिवशी, काय करतात त्याच्यामुळे आमचं सगळंच बंद पडलं. आता मिक्सर न्यावं लागेल ती चकली बसवून आणायला. आता ती इथं कुठं बसवत नाहीत कुणी, ती न्यावं लागेल भवाननगरला. दुकानच नाही, भवाननगर बारामती. नाहीतर मग लाकडीत पण आहे का काय काय माहित, नसेल लाकडीत आहे ना. माहिती आहे का काय. त्याच्यामुळे मग आमचं लय नडतं घोटाळा झाला की आता कारखान्यावर लावावं लागेल. बापू कसं द्यायचं. चकली मिळती 10 रुपयाला, पण त्याच्यासाठीच नडलंय आता. होय की पण आता ती ते जवळ बसवा येत नाही. त्या कुकरचं तर 4 बऱ्या झाल्या नीट करायचं, पण ती कुकर काय नीट करीन ते इथं दारा आल्यावर तर काय नाही, ते कुकर बी नीट व्हायला आणि मिक्सर बी ते कसं भांड 10 बऱ्या झालं नीट करायचं सगळंच. ती द्या त्याला नीट करून बरं का, पण आता ती कवा यायचं भांड्यावालं काय नाही आपलं. आणि मिक्सर तर सारखाच लागतोय बारीक करायला, मिरची बारीक करावं लागते, ही बारीक ती बारीक. त्यामुळं काय आहे आता मिक्सरचं तर लय महत्वाचं काम. असं कुटायचं कवर, ती मिरची बारीक तर झाली पाहिजे. खेळा त्या होय
मोठा ठोंगा घेतला म्हणलं ती बी उचला ना. मोठा टोंबा घेतलाय हो. हा ज्ञानेश्वरी पण गेली शाळेत. चला जिथे आपापल्या कामाला लागले. 8 वाजले. सूर्य काय थोडा अजून वर निघला नाही, पण निघला म्हणजे पार असा निघतो की काय मापच नाही. चकाचकाच. चला म्हणलं सकाळ सकाळ ह्यांचं घरात काय चाललंय बघा. बाहेरचं उशी तोडून ना ठेवला आता म्हणलं एकदा सगळं बाहेर गेले की बाहेर मग काय एकदा धार काढून गैला नेऊन बांधलं म्हणजे पाटापाटाच उरकायला. तसलं तर होतंयच की एकदा एका कामाला लागले ती पूर्णच केलं तरच मग ती दुसऱ्या कामाला हे होतंय. नाहीतर ती अर्ध आणि दुसरं अर्ध. आता मला कसं स्वयंपाक करायला लागल्या की स्वयंपाक पूर्णच करावा लागतो, अर्धा ठेवून जातो. मग काय नाही जमत. सर्दी व्हायला लागली का मग काय जमत. लय वाढला का व्हिडिओ तर म्हणताना लय बोर केलंय का काय. नाही आता दूध आमचं रातचं एवढं निघतं कारण का रतीवाला पण असतं. एक जणांचं निघतं 1/2 लिटर घरी काय लागतं 1 लिटर रोजचा. आणि सकाळचं वेगळं दूध संध्याकाळचं वेगळंच लागतं. आपलं काय डेअरीला आम्ही थोडंच घालतो गुळीच्या पोत्यापुरतं. काय लय ताण नाही की असं नाही बाबा. करायचं ताण घेऊन लागतंय ती लागतंयच. लागतंय ते लागतंयच. खायासाठीच करायचं या. खायासाठी करायचं. मिठाचं दिग मला. मिठाचं आणि काय द्यायचं. घेतलंय की तुम्ही सगळं खाली. सगळं घेतलंय. तर भाजी पुरण का तेवढी वास. बटाटे भिजाय घालायचे, चुलीत घालायचे. हो का बर. खावा टाकणार पातळ. उकडायला थोडं करायचं. चुलीतला भाजते ती मस्त. भाजून बटाटे खायचा. भाजाय टाकायचे आणि मग खायचं मस्त लागतं. बरोबर आहे. भाजून बटाटं पण वांग भाजल्यासारखं बटाटं भाजायचं पण ती चुलीत भाजाय येतं. गॅसवर ह्याच्यावर नाही येत भाजायला. वांग जसं भाजा येतं तसं बटाटा नाही. असं भारी निघतं उकरून. रताळा भाजल्यासारखं. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा शुभ सकाळ. सगळ्या झाडांना आता पालवी फुटली. झाडांना रोजची रोज पाणी त्याच्यामुळे झाडं पण भार दिसायला लागले. आणि आता हो का सूर्य इथून उगवायला लागलाय. लाईटी बंद करायचं. बाय सगळ्यांना.